पण ह्याचं जे पडळकर साहेबांचं जे काम आहे ते कोण नाकारू शकत नाही. त्या गटामध्ये एखाद्या माणसाला त्यानं नोकरीला एखाद्या कुठे व्यवसायाला लावले असा एखादा माणूस तर आमच्या निदर्शनात आला नाही. रस्ते निधीसाठी काम केले, मायाका मंदिरासाठी निधी दिलेला आहे, खंडोबा मंदिरासाठी निधी दिलेला आहे, रस्त्यासाठी निधी दिलेला आहे, भरपूर समाज कल्याण मार्फत बनमाशेटनी भरपूर कामं केली घालली. म्हणजे त्यांचा साध्य फाउंडेशनमधून काम अगोदरपासून चालू आहे. स्वतः सक्रिय आहेत, स्वतः शिकलेले आहेत, ॲडव्होकेट आहेत, स्वतः ते काम करणार आहेत. त्यामुळे त्यांचं मग आम्ही सगळे आणि शिक्षण बाबतीत पण त्यांचं आहे, आरोग्य खात्यात बाबतीत पण त्यांचं चालू आहे काम. आहे ना त्यांच्याकडे आमदारकी आहे, ग्रामपंचायत सरपंच पद आहे. एखाद्या वेळेस त्यांनी पण सर्वसामान्याला एखाद्या बाबा हे करावं. नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने आज निंबोडे पंचायत समिती गटातील एक निंबोडे झेडपी गटातील आज घरनिकी गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि या घरनिकीमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नक्की आपला कौल कुणाकडे आहे. या गटातून माधवी काकी पडळकर आणि विद्याताई मोठे शिवसेना भाजप विरुद्ध अशी लढत असणार आहे. तर आपण इथल्या सर्वसामान्य जनतेचा जो कौल आहे तो कौल जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. तर चला तर या घरनिकीकरांच्या मनामध्ये कोण आहे हे आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. या तर काय कसं आहे इथं आपलं घरनिकी गटामध्ये काय चालू आहे सध्या? घरनिकी गटामध्ये सध्या शिवसेनेचा चांगला प्रचार आहे. कोण उभा आहे शिवसेनेकडून? शिवसेनेकडून अहिल्या मेटकरी आणि जिल्हा परिषदच्या उमेदवार विद्याताई मोठे या उभे आहेत. उभे मग तुमचं पाठिंबा कोणाला असणार आहे? माझा पाठिंबा म्हणजे आमचा जास्तीत जास्त पाठिंबा विद्याताई मोठे आणि अहिल्या मेटकरींना असणार. विद्याताई मोठे नका, माधवी काकी सुद्धा या रिंगणात आहेत, पडळकरांनी कामं केलेत असं लोक म्हणते. काम काय सगळ्यांनी केलेली आहे ती, पण विद्याताई मोठे ह्या सुशिक्षित आहेत, वकील आहेत. त्यांनी बऱ्याच प्रमाणात शिक्षण या क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीनं किंवा महिला सक्षमीकरण याच्यासाठी त्यांचा ओढा जास्त आहे. जास्त आहे. हा, कसं आहे काय कुणाचं वातावरण आहे? कसं आहे काय इथं कुणाचं वातावरण आहे? शिवसेनेचं वातावरण आहे का? शिवसेनेचे उमेदवार कोण आहेत माहिती आहे? आहेत की जिल्हा परिषद विद्याताई मोठी आहेत त्या आणि पंचायत समिती राहिलेले मिटकरी आहे. इथं आमदार गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर यांच्या माध्यमातून इथं कामं झालेत असं लोक म्हणतात. काम आहेत की काम करणार आहेत की आता आमच्या सुभाषभाईच्या माध्यमातून कामं झाली आहेत. काय काय झाले? सगळीच काम आहेत. दवाखान्यात झाले काम, रस्ते झाले, परत वीज बोर्डाचं काम झाले, सगळी कामं झालेलीच आहेत गावात. त्यांच्या माध्यमातून कामं झाली तीच. असं तुम्ही आता म्हणताय की विद्याताई मोठे यांच्या पाठीशी उभा राहणार, असं त्यांच्यामध्ये काय आहे? त्यांचं कसं आहे म्हणजे त्यांचा साध्य फाउंडेशन मधून काम अगोदरपासून चालू आहे. स्वतः सक्रिय आहेत, स्वतः शिकलेले आहेत, ॲडव्होकेट आहेत, स्वतः ते काम करणार आहेत. त्यामुळे त्यांचं मग आम्ही सगळे आणि शिक्षण बाबतीत पण त्यांचं आहे, आरोग्य खात्यात बाबतीत पण त्यांचं चालू आहे काम. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे आहे. लोकांना आमचा मुद्दा काय आहे, मुलांना रोजगार मिळावा हे आमचा मुद्दा आहे. देतील रोजगार? मिळणार 100%. 3000 मुलांना रोजगार देण्याचा एक सोलर प्रोजेक्ट पडळकरांनी आणलेला आहे. मग पडळकर पण रोजगार देतीलच. नाही पण त्यांच्या माध्यमातून आम्हाला आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून अजून काही दिसण्यात आलंच नाही. आता ह्यांच्या ह्याच्यात आलं म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. काय आले त्यांचे? म्हणजे आता संघाचं काम चालू आहे. आतापर्यंत भिवघाटला दवाखान्याचं काम चालू आहे. त्यामुळे ते काम होणार, मुलांना रोजगार मिळणार त्यांच्यामध्ये. मिळणार खात्री आहे का? खात्री 100%. काही निवडणुकीपुरतं नाही खात्री नाही, कारण त्यांचं राजकारण हितूच नाही हो. त्यांचा पहिल्यापासून साध्य फाउंडेशन मध्ये त्यांचं काम चालूच आहे ना सुरुवातीपासून. त्यामुळे त्यांचं त्याच्या बाबतीत म्हणजे राजकारणी असलेला माणूस जरा फसवा असतो माणूस, तसं यांचं राजकारणी माणूस नाही ना. त्यामुळे मिळणार त्यांचं. आता हे पण राजकारणात आलेतच की मग हे फसवतील असं? नाही राजकारण सुरुवातीपासून राजकारणात असणं आणि आता त्यांचं अगोदर म्हणजे कसं आहे समाजकार्य त्यांचं अगोदरपासून चालू आहे ना. त्या माध्यमातून त्यामुळे लोकांनी त्यांना आणले राजकारणात. लोकांनी आणले. तिकडे या. तुम्ही आता मागणं आवाज दिला की लोकांनी ह्यांना राजकारणात आणले.
मग हे जे पडळकर कुटुंब आहे यांना पण लोकांनीच आणले की राजकारणात. मग त्यांना तर कुठे विरोध केला लोकांनी? आजपर्यंत दिलंच ना, संधी त्यांना दिली नाही का? लोकांनी दिलीच की संधी. बरं. मग आता आता काय झालं आहे ना, त्यांच्याकडे आमदारकी आहे, ग्रामपंचायत सरपंच पद आहे. एखाद्या वेळेस त्यांनी पण सर्वसामान्याला एखाद्या बाबा हे करावं, असं काय नाही. आता तुम्ही विद्याताई एका बाजूला आहेत, माधवी काकी एका बाजूला आहेत. तुम्हाला चेहरा कोणता चांगला वाटतो? विद्यार्थी आहे का? ते सुशिक्षित आहेत, आता आले की त्यांच्याकडे राजकारणात. आता येऊ दे, त्यांच्याकडे विजन चांगलं आहे. काय विजन आहे? विजन सांगितलं की आता तर विश्वासनं सांगितलंच की ते काय काय असं विजन काय आहे? सांगितलं की आता विजन पडळकर यांच्याकडे सुद्धा विजन आहे. आतापर्यंत आम्हाला निदर्शनात आलं नाही त्यांचं विजन. आमच्या गटामध्ये एखाद्या माणसाला त्यानं नोकरीला एखाद्या कुठे व्यवसायाला लावलंय असा एखादा माणूस तर आमच्या निदर्शनात आला नाही. म्हणजे निमोठे यांनी कुठं लावले ते? हो कुणाला लावले? लावले लावणार आता चालू आहे त्यांचे बेवघाटला दवाखाना 100 खर्च दवाखाना चालू आहे. तिथे शिपाशी पोरं मुलं लागतील. दूध डेअरीचं काम चालू आहे, तिथे शिपाशी मुलं कामाला लागतील. विजन आहे ना. परत ह्या लहान मुलांसाठी उद्या भविष्याचे हे करण्यासाठी त्यांनी विठ्ठल एक लायब्ररी खोलल्या, आटपाडीला खोलल्या. चांगल्या प्रतीची जे दिल्लीमध्ये लायब्ररी आहेत तशा पद्धतीच्या लायब्ररी आहेत. होय. म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी. हो. नमस्कार. काय चाललंय काय नाही? लय चर्चा रंगली ते घरनिकीत. काय चर्चेचं नक्की? त्यांना विचारा की. कुणाला? त्यांना विचारू घे. पण तुमचं मी पण आहे मत- पक्का काँग्रेस पक्षाचा माणूस. बर हे दोन्ही गटाराचे माझा संबंध आहे. बर. भाजप शिवसेना काँग्रेसचं आता काय झालंय? आम्हाला तिकीटच नाही ना. तिकीट पण आम्हाला माणूस पण नाही. बर. काँग्रेसची काय भूमिका असणार आहे आता? मोठे मिळून मतदान होणार. काँग्रेसवाल्यांनी ठरवले का? हो मी तर ठरवलंय. तुम्ही ठरवले का? का म्हणजे ह्या असं चोरांना काय त्यांच्या? ह्या चोरांना करण्यापेक्षा ती बरं नाही ती बिचारी. कोण चोर आहे? कोणी आहे तू झेड असलेली. बर. मी त्या पक्षाला नाही म्हणलं त्यांच्या नाही करणं चुकीचं आहे ना. मग मोठे यांच्यात तुम्ही असं काय बघितलंय? बघितलं काय ना, सुशील माणसं आहे ते. सुशिक्षित आहे. सुशील मग चांगले. हा बर. सुशिक्षित चेहरा आहे. हा चेहरा सुशील नाही. ते माधवी काकी सुद्धा सुशिक्षितच आहेत. त्यांचा आमचा काय संबंध. संबंध नाही. आता इथं जयदेव बाहेर उभा राहिला तर आम्ही जयदेव मतदान केलं. मग तुम्ही काँग्रेसची माणसं. मी काँग्रेसचा म्हणून. ते शिवसेनेसोबत ते गेले, जोडले गेले. नाही शिवसेना पण केलं असतं, पण हे शिवसेना चोर शिवसेना आहे. बर. हे आता आता ते, माणूस त्यानं मोठे मध्ये- मॅडम ते उभं राहिलेत ते आता शिवसेनेत. माणसं कसं असतं, एखादं लगतची माणसं असते ती. म्हणजे थोडक्यात तुमची ते लगतची माणसं आहेत. हा समाज त्यांचा धनगर समाज आहे, मराठ्याचा आहे, पण मतदान त्यांना करणार. बर. नमस्कार. कसं काय काय इथनंच घे की. बोला कसं आहे काय? कशाबद्दल. करगणे आपलं घरनिकी गटामध्ये सध्या लय वातावरण तापलंय. कोण आघाडीवर आहे? असं काही सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. भाजप आणि शिवसेनेची इथं लढत होणार आहे. दोन चेहरे मैदानामध्ये आहेत, माधवी काकी आणि विद्याताई. तर कोणता चेहरा तुम्हाला योग्य वाटतो? नाही असं काही नाही, दोन्ही आपले एकाच भागातले आहेत, काही विषयच नाही त्यात. कामाचा कोण वाटतो? कामाचं आता काय, काम करण्याच्या पद्धतीवर राहिलं. काम कोण आता ते करणार आहे ते. मागचे काका म्हणले की ते सुशिक्षित चेहरा आहे. मग माधवी काकी पण सुशिक्षितच आहेत. होय सगळं सुशिक्षितच आहे, अडाणी कोण राहिलंच नाही. असं काही नाही. तुमचा पाठिंबा एक युवक तरुण म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय? असं काही नाही. असं काय नाही. ज्याला ऐकायचंय त्याने या आणि ज्याला सण होईल त्याने या. काय सध्या कसं आहे वातावरण? हाय बरं आहे पडळकरांचं. दहीकरांचं वातावरण. आम्ही पडळकरांचं काम करतो. कोण आहे त्यांच्या घरात उमेदवार माहित आहेत का? होय माधवी काकी पडळकर. मामा कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं आहे. कसं आहे इथं? वातावरण सध्या भाजपसाठी चांगलं आहे. आणि निंबवडे जिल्हा परिषद गटात म्हणजे काय लोकांचा समज झालाय की सगळं पैशावर राजकारण चालतंय. कोणाकडे पैसा आहे? म्हणजे पुढाऱ्यांना वाटतंय की पैसे फेकला का आपण जिंकून येईल. कोण पुढारी आहे? पुढारी म्हणजे आता सुशिक्षित उमेदवार जे म्हणताय तुम्ही, जे ते पुढारी नाही, ते निवडून नव्हते आले अगोदर. नाही पण त्यांना काय वाटतंय की पैसा फेकला का आम्ही निवडून येईल. पण इथं जे पडळकर साहेबांचं जे काम आहे
ते कोण नाकारू शकत नाही. पडळकर साहेबांनी सुखात दुःखात सगळ्यांच्या गोष्टीत काय ते घरनिकीत असं काय केले? ठोस काम करणे भरपूर आहेत काम. भरपूर दलित चार वस्ती कामं निधी सांगा. दलित वस्ती निधीसाठी काम केले, मायाका मंदिरासाठी निधी दिलेला आहे, खंडोबा मंदिरासाठी निधी दिलेला आहे, रस्त्यासाठी निधी दिलेला आहे, भरपूर समाज कल्याण समिती मार्फत बर्मा शेटनी भरपूर कामं केले घरनिकी. आणि आमचा आता पडळकर विरोधकाकडून त्यांच्यावर असा आरोप होते की घराणीशाही चालवली जाते. नाही घरांशाही ना, आता आमदार साहेबांच्या घरात घरांशाही आहेत की विद्यमान आमदार खानापूर आटपाडीचे आहेत, त्यांच्या घरात किती पद आहेत? जे नगरपालिका त्यांच्यात आहे, आमदारकी स्वतः आहे, जिल्हा बँक आहे, खानापूर पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद येईल, मग त्यांच्यात आहेच की त्यांची मंडळी आहेच की. म्हणून तुमचं मत महाविकास केलं. हो आमचं खामच पडळकर साहेबांच्या पाठीमागे आहे. बरं आहे. छान आहे. कसं आहे? वातावरण छान आहे. छान आहे. दोन्हीकडचं छान आहे का एकीकडचं? नाही एकीकडले छान आहे. कुठलं? आता कुठलं इथं भाजप शिवसेना हा कुणाच वाटावं? कमळ कमळ. कमळ बोलायचं नाही ठरवलं. नाही तर निवडणुकीला कोण कोण उभा माहित आहे का तुम्हाला? निवडणुकीला इथं आमच्यात मेटकरी एक आहे आणि मोठी बाई हा. दुसरं पडळकरण हे आहे. बर मला सांगा, हा इथं कुणाच वार आहे घरनिकीत? आम्हाला आमचा हे अनिल भाऊचा पॅनल आहे. शिवसेना. हो ते शिवसेनेतून विद्याताई मोठे उभे. हा तुम्ही विद्यार्थ्याकडेच विद्याताई का? हा. आमचं पहिल्यापासून तिने कार्यच केलेलं आहे गावचं त्याचं. आम्हाला जे मेन पाहिजे कोण सुभाष बाबर, बर ती शिवसेनेत नाही, पण त्याने जी कामं केली ती त्याच्याच पाठीमागे आम्ही जाणार. ती जिकडे सांगेल तिकडेच आम्ही जाणार. ते विद्याताई आलते का इकडे? येऊन गेले ते मध्ये. येऊन गेले ते? होय काय आश्वासन दिले ते? त्याने आश्वासन काय आपलं काम तुमचं पूर्ण करतो म्हणून सांगितलं ते काय होईल ते. दोन चेहरा आहेत, एकीकडं माधविका की पडळकर आहे, विद्याताई आहेत. तुम्हाला चेहरा चांगला कुठला वाटतो? आम्हाला बघा काय याचा शिवसेनेचा. शिवसेनेचा चेहरा. ठीक. इकडे कुणाचं वातावरण आहे? वातावरण काय मला आता समजत नाही. बर भाजप शिवसेना ते आहे ती दोन्ही बी वर राहिले तिथे. होय. आता पुढं कोणाला देते आणि कोण येते कुणा ठाऊ. तुम्ही आजपर्यंत कुणाच्या पाठीशी उभा राहिला? आम्ही काँग्रेसच्या पाठीमागे होतो. काँग्रेसचा आता कोणच उमेदवार नाही. काय काँग्रेसनं नाही. शिवसेनेला पाठिंबा दिलाय. शिवसेना काँग्रेस होतो पहिलं. काय आम्ही पहिले काँग्रेस पक्षाची माणसं काय तेव्हा सारीच काँग्रेस. मग आता काँग्रेसचं कोणच राहिलं नाही. कोणच राहिलं नाही. काय आता करायचं? काँग्रेसनं कुणाला पाठिंबा दिलाय? पाठिंबा नाही आपल्याला. कशाला पाठिंबा द्यायचा? आपलं आता 96 संपलं. बर. काय आता आपलं पाठिंबा देणं किंवा मागं लागणं आहे का? येईल त्या दिवशी एखादा म्हणला का त्याला मत द्या देऊ द्या. ते बी आता आपल्याला समजत नाही मत कुणाला द्यावं ही. बाई कोणतरी तुमच्या- नेते करून आणते. कोण आणते काय करायचं आहे का नाही म्हणून. नमस्कार. नमस्कार. कसं आहे वातावरण? नाही मी पण इथं नसल्यामुळे काय एवढं इथलं मला माहित नाही. बरं कुठं असताय? बाहेर असताय का? मी बाहेर असतो. कुठं? मी असतो केरळमध्ये असतो. मला व्यवसाय का थोडी? बर कधी आलाय गावाला? गावाला आता आलोय इथं 2 महिने झाले. 2 महिन्यात तुम्हाला इथं खुशबूज ऍक्टिव्हच्या चर्चा हे सगळं ऐकायला मिळालं असेल. काय चालते? शिवसेनाचं जरा दिसते जरा जास्त. कोण उभं आहे शिवसेनेत माहित असेल तुम्हाला? मोठे साहेब मोठे बाय मोठे मॅडम उभं आहे. बर काय यांना काय निवडून दिलं पाहिजे? काय नाही आपले म्हणजे आमचं शिवसेनेचा नेता आपला खंबीर आहे म्हणून. होय. कोण आपल्या हे आम्ही तानाजी पाटील सुभाष बाबर सुभाष बाबर आहेत ना आपलं सुभाष भाऊ त्यांच्या पाठीमागे आम्ही आहे. बर म्हणून तुम्ही शिवसेनेला पाठिंबा? नाही पहिल्यापासून आमचा शिवसेनेला पाठिंबा. ते आता विद्याताई मोठे हे नेतृत्व आहे. हे नेतृत्वामध्ये काय गुण दिसते? ते अजून काय आपल्याला पण आयडिया नाही. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.